ए मामा, ते मृत्यूपत्र मिळवण्यासाठी शेवटचे 2 दिवस बाकी राहिले. ते मृत्यूपत्र जर नाही मिळालं तर आयुष्यभर हातभट्टी विकत बसावं लागेल. वाचवे ग्लास मिटला पुढे हो. आणि तो इन्स्पेक्टर अजय कवा धाट टाकेल ह्याची वाट बघत बसायचं. कशाला काळजी करतोय? अरे कळकुटे मामा म्हणतात मला. तू ओढ नको तू ओढली की तुला डोकं नको तिकडे चालायला लागतं. अरे चालतं पण बरोबर चालतं ना. वाढली आईला कोणाची तरी वाटला. ए मामा, ए ही डॉली ते काय करत? गावलं. काय गावलं? गावलं. कोण गावलं? मृत्यूपत्र गावलं. कुठे कुठे दाखवलं? आपण डॉलीच्या मागे जायचं. शाबाश. आपण डॉलीच्या मागे जायचं. डॉलीच्या? तिला बी सोडत नाही होय रे तू? अरे तसं नाही रे. मग डॉलीची भाषा सरकारला बरोबर कळते. म्हणजे शेतावरच्या घरात सरकारनं मृत्यूपत्र कुठे ठेवलंय ते डॉलीला माहिती असणार. म्हणून आपण तिच्या मागे जायचं आणि ते जिथं जाईल ते हुडकायचं. कशी आयडिया? अरे आईला मामा, काय तुझं टाळकं टल्लं काय रे? अजून ओढू नको. माझ्याकडे का बघतायत हे? जातेच मी. आता माझा पाठलाग का करत असतील द्वाडं? बाई ग, या कळकुट्याचं काही खरं नाही. चला. जाल कुठेतरी. मृत्यूपत्रासाठी काय? थांबा, तुमची मजाच करते. अरे काय गेली कुठं? हे मामा, ती कुत्री तुला चकवते. अरे चकवते नाही, ज्या अर्थी ती इथे लपली आहे म्हणजे मृत्यूपत्र इथेच कुठेतरी असणार. काय सांगतोस? म्हणून ती आपल्याला चकवते आहे. काय तुझं टाळकं चाललं काय रे? राहू दे, आधी कुत्र्याला शोध. शीट शीट सरकार असं काहीतरी बोलायचे रे. ये डॉली, डॉली. ही घरा गेली. कपाटात काय करते ती? आईला हो रे, ही कपाटात. ए मामा, हे लेंगा काढते. अरे तुझा नाही रे, तुझा नाही, कपाटातला लेंगा काढते. आईला लेंगा का काढते? काय माहिती. ए ते बघ, काय ते बघ तोंडात का बघ. अरे मृत्यूपत्र घेऊन आली. कम तोंडात बघ. काय रे? लिपापा आहे, लिपापा. हा लेपाप आहे. तुझ्या आईला त्याच्यात काय बघ, त्याच्यात काय लिपापा मध्ये निस्ता लेपाप आहे. पत्र. कोंबडी खाती. अरे हा. आता लागा पाठी लागू, करतेच मजा तुमची. तू जरा डॉली थांब, डॉली थांब. काय मृत्यूपत्र मिळू दे बाबा. डॉली, 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 डॉली. काय रे दादा, हे काय? आणि घंटा काय हे? काय 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 माहितीये काय? ती आपली डॉली कुत्री आहे ना व, ती मृत्यूपत्र तोंडात घेऊन पुढे धावत होती. ती पुढे, आम्ही तिला पाठलाग करतोय. अरे मृत्यूपत्र वगैरे सगळं ठीक आहे, पण हा काय होता रे? अवतार नाही, आम्ही ते मागे लागलोय ना. म्हणजे ती पुढं, आम्ही बिस्किट घेऊन माग. कुत्रा पुढं, आम्ही माग. आम्ही माग, कुत्रा पुढं, आम्ही माग. आम्ही माग, कुत्रा पुढं, आम्ही कुत्रा माग. अरे दादा कळकुट्या, काय बोलतोय? बरोबर बोलतोय तो. पुढे माग ह्यो कुत्र. मारी धरून. अरे पुढे माग ह्यो कुत्र म्हणजे पुढे ते कुत्र आणि मागणं ह्यो. चल आपल्या कुत्र्याला शोधायचंय. आणि घाबरू नकोस, चिकन लागलं ते हरकत नाही. अजून मी कोण आहे. पुढे कुत्र, मागणं मी. राम राम सरकार. राम राम. राम राम सरकार. नमस्कार. शुभ सकाळ. ओ शुभ सकाळ. गुड मॉर्निंग सरकार. गुड मॉर्निंग. ओ जर्सी गाय. गुड मॉर्निंग. काय काय मशीन न काय
आज तर लाडात आले काय काय हा? काय करणार आता मालक बदलणार तेव्हा आता शुभेच्छा दिलेल्या बऱ्या स्टॉप इट म्हणे मालक बदलणार अजिबात बदलणार नाहीये मीच तुमचं दूध पिणार मीच तुमचा मालक राहणार हो आणि वृत्तीपत्र सापडलं तर म्हणजे सापडलं तर इतकं सोपं आहे का सोपं आहे वृत्तीपत्र सापडणं अजय डॉली अगं रेश्मा परवापर्यंत जर मृत्यूपत्र मिळालं नाही तर खरंच सगळं इस्टेट धर्मदाय संस्थेच्या नावावर जाणार. हो ना. अहो मम्मी, बाबांचा स्वभावच तसा आहे. त्यांच्या मनात येतं ना अगदी तसंच वागतात ते. पण मी बायको आहे ना त्यांची, माझा हक्क आहे. माझा कसलाच विचार नाही का? अहो नाही कसा. अहो मम्मी, बाबाशिवाय तीर्थयात्रेला जाणार आहेत ना, तेव्हा नेणारच आहे ते तुम्हाला बरोबर. काय तीर्थयात्रा मी या वयात? हो ना. अगं पण तुला मृत्यूपत्र सापडलं तर मला सांभाळशील ना? बघू. पण मम्मी, तुम्हाला जर सापडलं तर मला द्यायला त्यातली थोडीशी एस्टेट. माझ्यात आधीच वाटणी त्या कळकुट्याची. पाठीला पाठच लावून आले ना मी. ए गणप्या, काय याला कुठे ठेवलं असेल मृत्यूपत्र? काय डोकं चालत नाही बघ. खाली तपकीर ओढून ओढून पोटात तपकिरीचं दुकान झालंय तरी काय सापडत नाही. तरी सांगत होतो वडू नको पण काय पण बोला मामा, हा सरकार लय शाने आहे. हा त्याने मृत्यूपत्र घरात लपवले आणि अशा ठिकाणी ते कोणाला सापडणार नाही. नाही नाही नाही. काय अरे पण घरात झाडूवाली आहे, साफसफाई हा. करणारी आहे, त्यांना कळेल ना. काय 2 पायांना नाही कळणार, म्हणजे 4 पायांना कळणार. 4 पायाला म्हणजे डॉलीला माहिती असणार, कारण सरकारची आणि तिची लय चांगली दोस्ती आहे. पण तिची भाषा फक्त सरकारना कळते, आपल्याला नाही कळणार. ए, काय म्हणतो रे? तो लच्चू, कुठे आहे लच्चू? तो बघ लच्चू. लच्चू तुझ्या मारी टोपी बरं सापडला असं. आयलं माझ्या 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 पारूच्या मागे लागतो. तुझ्या तर आहे ढोपचं का ढोपतू? अरे मी तुला धोपटतो. हे का? काय तुझी पारू आहे? अरे माझी पारू आहे. मग तेच म्हणलं मी, माझी पारू. अरे माझी पारू आहे. अरे तेच म्हणते मग माझी पारू तर. तुझी नाही, माझी पारू आहे. अरे ते चुकून म्हणलं चुकून म्हणलं मरू दे. मी काय म्हणतो? काय म्हणतो? हा पितो काय रे? पितो. हा पितो, हा हा कवा तरी पितो हा. आणि प्यायल्यावर वागतो. म्हणजे घर खराब करत असणार. तसं नाही, मनातलं वागतो. असं हम्म, मग त्याला आपण बोलूया. त्याला 5 घेऊया आणि मृत्यूपत्राविषयी काय माहिती आहे त्याच्या मनातनं काढूया. शाबाश बोलवत त्याला. आज त्याला आपण मनातलं वकालत लावूया. शाबाश. हा. ए लच्चू, ए, तिकडे येतो. अरे लच्चू, ये 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 ये. कावळा खा म्हणजे कावला खा. ये 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 याला घे. हा. ये 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 ये, ये. ये. बस बस बस. आ. जमलोय ना. मला थोडी थोडी घेऊया. हा. ये. थोडी हा? थोडी नाही जमत आपल्याला. नाही. काय काळजी करू नका. यात पाणी टाकलं ना फुल होणार. शाबाश. भरपूर पिया. हा. एवढ्या नंतर काय होत नाही आपल्याला. काय बी होत नाही. मग ज्यानं होईल ते घे. हा. ही घे. हा. छे एवढ्या नंतर जमतच नाही. जमतच नाही. बर बाबा, ह्यानं जमल. वा 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 लय दिस झालं गणप्या. किती रे चांगला तू. आय लव्ह यू, आय लव्ह यू. पण जास्त लावू नको. पण एक अट आहे. एक अट आहे. एक अट म्हणजे समधी संपवायची. समधी संपवा. अरे संपो म्हणजे झापकन मारू नको रे झमाटे लच्चू. सोन्या लच्चू, तुला माहिती आहे काय रे मृत्यूपत्र कुठे आहे ते? एवढ्यासाठीच पाजवता होय. हा वेळ आहे. हा काय नाही. हा बरं जाऊ दे ना. तू घे घे. घे घे. त्याचं ऐकायचं नाही. आपण पियायची. हा भरपूर पियायची. हा पीठ पीठ. ए तुला नाही वाटत आपण पण श्रीमंत व्हावं? वाटतोय की हाय. बंगला असावा, शाबाश शाबाश. गाडी असावी शाबाश. आणि मी पॉम पॉम गाडी चालवताना माझ्या शेजारी पारू बसावी आणि मी तिला मिठी
मिठी मारावी. आता ह्याचा पाव वाजू काय रे का पारू म्हणतो चालतो तुझा पाव वाजू काय चालतो पारू म्हणतो हा अरे पारू माझी आहे माझा बॉम्ब आहे तुझा आपसात भांडायचं नाही. नाही तो ऍटम बॉम्ब माझा आहे, माझा. तुझा बॉम्ब ऐक ना पारू म्हणतो म्हणजे काय म्हणतो तू? मग जरा ऐक आपल्याला मृत्यूपत्र पाहिजे ना माझे पारू तुझे सांगायचं माझे गणपत खायचे त्याचे सांगायचं जरा ऐक माझं हा हा मी पण पियालं पण मला डोकं आहे काय म्हणतो? चल, 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 हा, चला. याला दम मारला याला बोलो पारू ह्याचे आहे हा. बरं ते जाऊ दे. ते मृत्यूपत्र कुठे? अरे तुझ्या आता वाकणार घाबरू नको आपल्याकडे आहे आणखी कपडत आहे हा? ते संपलं ना आता दुकान आणू शाबाश. फक्त मृत्यू म्हणतो कुठे आणते ना मृत्यूपत्र कुठे? मृत्यू पत्र हा? जिन्याच्या हा? बोल 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 बोल. जिन्याच्या पण उद्या बदलणार नाही समोर. हाय रे बाबा हे बघ तू वाच पारू माझी आहे. तुझी पारू तुझी आता ना पारू ना आता ना बरं. एक वाच जिन्याच्या काय जिना नाही नाही जिना नाही मग गच्चीवरल्या गच्चीवरले काय ए मामा हा. तो लय जगाबाज हं. एकदा मृत्यू पत्र मिळाले की पारूला नाही, तू सांग पारू तुझी तुला काय थोडा दिसेल पारू अशी सॉलिड पारू माझे माझे तुझी पारू माझे अरे, ते माझे मी पत्र पारूला मी पारूला आपला की काय त्याला विचारतो हा खरा वाकला. वा छान अन्नदाता सुखी भव बाकी सगळे वा 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 पारे सरकारच्या तुपातल्या जेवणातलं रोज असं थोडं थोडं बाजूला करून मला वाढायला लागलीस ते एक दिवशी हे वाढायचं आईला लोक म्हणायची काय हो कितवा असू दे की असू दे. माझ्या राजालाच वाटते ना काय ग काय? असं रोज चोरून चोरून किती दिवस भेटायचं? मग पटेव की आणखीन कोणाला? माझ्या बाळा तुझ्या बाला रोज पटवतो की माझ्या अड्ड्यावर आल्यावर रोज फुकटची पाचतो की फुकट्याला काय म्हणला फुकटची पाचतो की त्याला येळ झाला जाऊ दे मला आ? येळ झाला जेवण बी झालं समधी झोपली आता जवळ जवळ झोपायची वेळ झाली. लग्नाआधी लग्नाआधी घरला जाऊ दे मला ठीक आहे का मग मी तुला एकटीला स्वप्नात घेऊन बसीन असं काय रे करतो जाऊ दे की मला असं काहीतरी बोलतो मालच होत जाती म्हणते वय काय जाती म्हणते वय 5 मिनिट थांबणार नाही का 5 मिनिट नाही झालं देत आता कशाला हा? फुकट येऊ. करबारी दमान होऊ द्या दमान. खूप तहान लागली किचन कुठे आहे संडासच पोचायचो संपल्या संपल्या अरे तुझ्या हे नको तेव्हा इकडे का आलं वाजलं म्हणजे किचन आलं. झोपेत चालते वाटत बापरे फ्रीज कुठे आहे खूप तहान लागली फ्रीज फ्रीज एवढं दरवाजा अरे फ्रीज न उघडता हातात बाटली कशी काय आली ससरे बॉनची दुसऱ्या बायकोचं भूत ते फिरतं की काय ए भूते माफ करा मी रात्री उठलो मला ग्लास पण देशील का थँक्यू थँक्यू सॉरी भूते सॉरी मला माफ कर अरे किती हेल्प करतात भूत मला
सासरे बुवानी फ्रीज मध्ये काय टेबल लावलं की काय हो द्या दमान अंग भिजल घामान ए डॉली रात्रभर कुठे फिरते डॉली चल डॉली 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 काय मामा आईला मामा एवढा पूल तोडून आला तुझ्यासाठी मला मामा म्हणते तू हा हवं तर मला कळकुट्या म्हण पण मामा म्हणू नको हा? काय ग हा? त्या गणपतीच्या नात्या लागून प्रेम करते हा? उद्या त्याला मी कामावर काढलं तर काय खाणार तू रस्त्यावर जाऊन भीक मागणार ना तुला सांगतो ते मृत्यूपत्र मलाच आधी मिळणार आहे एकदा माझ्या हातात मृत्यूपत्र आलं मी होणार या गावचा सावकार अरे तू सावकारीन खरंच हा. याचा मी विचारच केला नव्हता वा, आता विचार करतेस ना एवढं लांबून कोण विचार करतो का असं जवळ यायचं काय झालं काय झालं काय नाही बरं वाटलं आले, 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 आले. बापरे मी कुठे तरी नाही ना आलोय आहे, आहे. आम्ही याला नको देऊ आला टपकला इकडे येऊन बाथरूम कुठे आहे मी भलत्या ठिकाणी नाही ना आलो बाथरूम थोडं मोठं जावई बापूंना झोपेत चालायची सवय आहे. झोपेत चालताना त्यांना काय ते दिसत नाही बघा बघा मला कसं भिजवलं बघा भिजवलं वय. बघू बघू अरे हो. एवढं हो इथं पण आहे बापरे खूपच इथं पण आहे या बाजूला भिजवलं नाही या बाजूला नाही भिजवलं आय, बाथरूम बाथरूम कुठे आहे बाथरूमचा दरवाजा दरवाजाची एवढीच पळी कशी काय डाली तू कुठे कुठे फिरतोस का ए, ए कोण 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 काय एक तर झोपेत चालता आणि डोळे उघडे ठेवून चालता चालतो काहीतरी नाटक करायला पाहिजे इंद्रदेवा इंद्रदेवा तुझा मी हा स्वर्ग प्रथमच पाहतो इंद्रदेव इंद्रदेवा त्या विश्वामित्राचा काहीही दोष नाही कारण आता तुझ्या पारू बाबा बाबा मेनकेच मी नृत्य पाहिलं त्या जागी कळकुट्ट्या मामा जरी असताना तरी इंद्रदेवा तूच हरला तास बाबा आमच्या मामाची काय कॅरेक्टर आहे हा. गावात अशी एकही बाई नाही जिच्यावर त्याची नजर नाही वाईट नजर नाही हा. असा आमचा चांगला मामा इंद्रदेवा त्यालाच हे मृत्यूपत्र मिळू दे रे मग तो गावचा सरकार होईल आणि गावातल्या सगळ्या बायकांचं भलं होईल वा वा वा. ऐक, हा, कोण ए यमराज मी स्वर्गातून नरकात कसे काय आलो काळजी करू नका मी तुम्हाला पृथ्वीवर नेतो पृथ्वीवर जरा हे दाखवा ना कुठे आहे ते तिकडे काय प्रदूषण आहे का चल तिकडे चल 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 आज तो कळकुट्याचा अड्डा पकडा चालाय ना पकडा रे तू मामा कुठे शोधा पकडा त्याला चल 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 काय रे माल पोचला का जागेवर पोचला की दादा पेट्रोल दादा अहो वाचव हो हो माझ्या हातभट्टीवर धाड पडली आता ह्याला पोलीस अटक करणार अरे पहिला तर मी कुणाला शब्द देत नाही आणि जर एखाद्याला दिला तर त्याचा पुरा करतो मी वायदा म्हणून लोक मला म्हणतात पेट्रोल दादा काय रे मामा कळकुट्या मामा अरे जामिनाची कशाला परवा करतोस जामिनावर ताबडतोब तुला सोडवून आणतो परवा त्याची नाही हो परवा त्याची नाही मग इस्टेट शेवटचा एकच दिवस शिल्लक राहिलाय तिकडे जावे बापू आणि रेशमा
अख्खं घर शोधत असतील आणि मला असं बसून राहावं लागतंय. आता आता सगळ्यांवर पाणी सोडावं लागणार आहे. बरबाद बरबाद होणार आहे मी. काय नाही बर्बाद होत. त्या सरकारची काहीतरी कमजोरी असेलच की. अहो, दादा कसली कमजोरी? अहो दगडाचं काळीज आहे त्याचं. कमजोरी नाही कशी? मग? पोरीची कमजोरी आहे त्याला. हे, अरे म्हणजे त्याची पोरगी त्याची कमजोरी नाही का? पोरीवर लय जीव आहे त्याचा. अरे मग त्या पोरीला सगळी इस्टेट दिली नसते काय? मग या सरकाराचा काय तरी डाव आहे बघा. डाव? अरे कसला बी डाव असू दे, सारा डाव हाणून पाडायला माझा भाऊ आहे बघ इकडं, डिझेल दादा. डिझेल दादा? याचा आणखीन एक भाऊ आहे का रे? कोण रे? रॉकेल दादा. त्याचा दंड बघ. एक मारेल तुझा ऑइल बॉक्स फोडून टाकेल कोणाला पारेल? तुला. त्याला असं ताबडतोब जा आणि त्या सरकारवर चांगलं लक्ष ठेव. त्याची काय कमजोरी आहे ते सारं बघ आणि ताबडतोब मला येऊन सांग. चल एक. हे मामा, हा. डिझेल परत येईल ना? का रे? म्हणजे संपणार नाही ना? काय टाकीचं फुल आहे? हा? फक्त झाकण उघड आहे. ए मुंडोळ्या, अरे काय खाली मान घालून उभा राहिलास? जा आणि कोंबड्या काप आणि झणझणीत रस्सा करून या मामाला घाल. घाबरू नको, पोलीस इथे काही येणार नाही. यो पेट्रोल दादाचा अड्डा आहे. ये इकडं. सोडा मला, सोडा सोडा म्हणते ना. ए, सोडा नाही नि लेमन नाही, चांगला आईस्क्रीमच देतो तुला. आवाज बंद कर. ए सोडा म्हणते ना, सोडा मला. मामा, गणप्या, मामा बघा ना, यांनी मला पकडून आणलंय. सोडा मला. आणि मामा, तुम्ही बाबांनाही कळवा, पोलिसातही कळवा, चांगली अद्दल घडवा यांना. अगं हो. एका दमात किती वाक्य बोलशील? आणि याने तुला पळून नाही आणलंय, माझ्या सांगण्यावरून तुला पळून आणण्यात आलंय. काय? हा, आणि आपल्याला फोन करायचा आहे, पण पोलिसांना नाही, तुझ्या बापाला. मामा तुम्ही? मामा मी. तुझ्या बापाची इस्टेट यायला पाहिजे आणि याच्यातला हिस्सा मला. आणि थोडा मला पाहिजे. मृत्यूपत्र लपून ठेवतो काय? त्याला सांग आता ये मृत्यूपत्र घेऊन आणि दे मला. मामा, अहो मी तुम्हाला मुलीसारखी, अहो माझ्या आईचे भाऊ आहात तुम्ही. मामा माझं ऐका प्लीज, मला सोडा हो मामा. अहो मला ते इस्टेटीतली फुटकी कवडी सुद्धा नको. मला सोडा हो मामा, प्लीज मला सोडा. विजय, रेश्मा बाबा, 2 तास होऊन गेले, रेश्माचा काहीच पत्ता नाहीये. अरे हो, मलाही आता उगाच काळजी वाटायला लागली. संगीता, संगीता, माझी बायको आहे ती, तुझी सासू. हा संगोबाई, संगीता. सासूबाई. आले आले. काय झालं, का ओरडताय? हे काय रेश्मा घरी आलेली नाही परत. मला सांग, तुम्ही दोघी जणी बाजारात एकत्र गेला होतात ना, कुठे गेली ती? ते बरोबर आहे, पण गर्दीत कुठे गेली पत्ताच लागला नाही. मला वाटलं आली असेल आपली घरी. म्हणजे माझी रेश्मा. बाबा, मला माझी रेश्मा परत पाहिजे. माझी रेश्मा ए, परत. उगाच आरडाओरडा करते. आपण पोलिसांना कळवू. हा पोलिसात? म्हणजे ती चुकली की कोणी पळवली? हा? मलाही आता तसा संशय यायला लागलाय. काय काल दिवसभर या बंगल्याभोवती एक टाकल्या घिरट्या घालत होता. टाकल्या? बाप आहे मी तिचा. हो मला माहिती आहे, मी विचार करतोय. हा? टाकल्या नक्की कळकुट्या मामाचा माणूस असणार. कळकुट्या? कळकुट्या? माझी आठवण काढली वाटतं. नाही, रेश्मा कुठेतरी हरवली. हरवली काय? येईल हो. हरवला ती काय लहान आहे का? हॅलो, कोण? हा, मी पेट्रोल दादा बोलतोय. पेट्रोल दादा? ए, माझा पंप नाहीये. ए, फोन ठेवू नकोस. ऐक, तुझी पोरगी माझ्या ताब्यात आहे. काय? रेश्मा? रेश्मा, हो हो, हा, सांगा हा, रेश्माला. हो, सांगा ना रेश्माला काय हा, बोला, झालं? तुम्ही बोला. हो, सांगा ना, मी तुम्हाला विचारतोय. हो, मी तुम्हाला विचारतो, तुम्ही शू काय करताय? ए, हॅलो, काय हा, झालं? तुम्ही बोला. प्लीज सांगा. मी मगाशीच फिरून आलो. हॅलो, अहो, तुम्ही बोला. मृत्यूपत्र कुठे आहे? तुझा मृत्यूपत्राशी काय संबंध? ए, मला प्रश्न विचारू नकोस. मृत्यूपत्र आधी कुठे आहे ते सांग आणि ताबडतोब तुझ्या पोरीला घेऊन जा. ए,
तू कोणाची सुपारी घेतलीये? हे बघे, ज्याला अक्क पान खायची सवय आहे की नाही तो सुपारी खात नाही, मला चांगलं माहित आहे. हे मृत्यूपत्र ज्याला गावल तोच या संपूर्ण इस्टेटीचा मालक होणार. मला ठाऊक आहे ते सारं. तेव्हा मृत्यूपत्र घेऊन ये, मी सांगतोय त्या पत्त्यावर. सरकार माझं ऐका, हा पेट्रोल दादा आहे हा. ना, एकदम खतरनाक गुंड आहे. हो? तो म्हणत असेल ना हा? तर देऊन टाका मृत्यूपत्र. हा? हा, आम्ही भले सगळे इस्टेटवर पाणी सोडतो. अरे मुलीपेक्षा आम्हाला इस्टेट महत्वाची नाही. हा? काय उद्या त्यानं तिचं काय बरं वाईट केलं तर आपले जावई बापू विधवा होतील हो. हा? विधूर होतील हो. अरे मामा कळकुट्या का तोंड्या, अरे चांगलं बोल. मला तर वाटतंय तुझंच कारस्थान आहे. माझं हो तुझं. माझ्या संशय घेतो. नाही सरकार बंदूक द्या तुमची. कशाला? त्या पेट्रोल दादा टाकीच उडवतो. ए गप, म्हणे बंदूक द्या. हे बघ, हा माझ्या मुलीच्या जीवाचा आणि माझ्या इस्टेटीचा प्रश्न आहे, मी बघीन. बाबा आता सवाल आहे तो तुमच्या एस्टेटीचा आणि त्याचबरोबर सवाल आहे तो माझ्या बायकोचा. हो, हो. रेश्मा! अजय अजय, त्या पेट्रोल दादानं रेश्माला किडनॅप केलंय आणि पोलिसात जर कळवलं ना तर जीवे मारण्याची धमकी दिली आहे. काय? हो तू काही काळजी करू नकोस, तू पुढे चल, मी आलोच. हो थँक्यू हा. थँक्यू अजय थँक्यू. मामा मामा सोडा मला. अहो हे बघा, तुम्ही काही केलं ना तरी तुम्हाला कुणालाही हे मृत्यूपत्र मिळणार नाहीये. हे, तुझा बाप एवढा दगडाच्या काळजाचा नाहीये, मला चांगलं ठाऊक आहे. येणार तो मृत्यूपत्र घेऊन येणार. पण दादा हा, त्यांना घरातून निघून बराच वेळ झाला. अरे अरे, आम्ही इथे येऊन पोहोचलो, अजून ते येते. येणार. रेश्मा! रेश्मा पोरी! रेश्मा पोरी! हो तुम्ही पोरी म्हणून हाक मारू नका, मी सुद्धा पोरी म्हणून हाक मारतो बायकोला. रेश्मा हाक मारा. ओहो. रेश्मा बायको! रेश्मा! 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 हिला कोणतरी हाक मारते. कोणाला? हिला. अरे तोंड बांध लवकर. रेश्मा! ए सरकार वाटत. सरकार काय करायचं? काय भिवू नका. हे मारा रे याला. मारा, मारा. बोला, बाजीला सोडवायला येतोस काय? हे बघा, रेश्मा! रेश्मा! अरे सोडा तिला, सोडा रेश्माला सोडा. अरे तुम्ही त्याला माझ्या जावयाला मारू नका कोणी. अरे मारू नका तुम्ही. हे बघ, पहिला तर मी कुणाला शब्द देत नाही, हा. आणि जर एखाद्याला दिला तर त्याचा पुरा करतो वादा. म्हणून लोक मला म्हणतात पेट्रोल दादा. हे बघ, या हातात मृत्यूपत्र द्यायचं आणि इकडून मुलीला घेऊन जायचं. आलं का लक्षात? हे, हा? मृत्यूपत्र आहे आणि तुझ्या हातात. हा. एकतर घरातल्या घरात कुणाला तरी इस्टेट मिळावी म्हणून मी मृत्यूपत्र केलं, आणि आता ही बाप जाद्यांची कमाई तुझ्यासारख्या फालतू गुंडाच्या ताब्यात द्यायची, ज्याच्या आई बापाचा पत्ता नाही त्याच्या. दादा, त्यापेक्षा मी आणि रेश्मा मेलो तरी चालेल. हो. भाऊजी, हो भाऊजी, तुम्ही आम्हाला प्राण्यापेक्षा जास्त येतो. आम्ही तुम्हाला सांभाळू, पण आधी त्या रेशमाला सोडवा. देऊन टाका ते मृत्यूपत्र. तसा तू नाही ऐकायचास. हा? सरकार आहेस नव का? तुझा खटका कुठे आहे तो मला माहितीये. घे, हे मृत्यूपत्र घे. वा वा रे सरकार, नाक दाबल्यावर तोंड उघडलं की तुझं. ए सोडा रे तिला. बाबा, अहो बाबा, यात या पेट्रोल दादाचं काहीच नाही हो. सगळे कळकुटे मामाचं कारस्थान आहे. अहो, त्यानं मला इथे आणायला लावलं. काय? कळकुट्या? कळकुट्या! अरे वा वा, काय जाऊया पण पंच मारलाय. एका पंच मध्ये कळकुट्या आडवा. वा जाऊया पू, सासरचं आखडी दूध मानवलं वाटतं. घबरे, काय? तुम्ही कोणी काळजी करू नका. संपत्ती आपल्या घरात राहणार आहे. तुला देतो गोट्या जागा, मला मारतो काय? घबरे, ए, पेट्रोल दादा, ते मृत्यूपत्र दे. संध्याकाळ होत आली आहे. हा? काय संध्याकाळ होत आली आहे? रेश्मा चल लवकर घरी. कळकुट्या, इतका नीच असशील असं वाटलं नव्हतं. हे टाकल्या का? मी मला काय ना आता. पेट्रोल दादा, मृत्यूपत्र दे. अरे कळकुट्या, मला काय खुळा पिळा समजलास की काय? अरे एका सहीवर एवढी इस्टेट मिळत असेल तर चांगला मोठाच्या मोठा अंगठा उठवून देतो की. हा? अरे सख्या बहिणीला फसवणारा तू मला काय सोडशील? नाही, तुझा पैसा तुला मिळणार. त्यात हा. गद्दारी नाही. व्हय? गद्दारी? चला चला, इथं बाहेर वा सगळे जण. हे गाव सोडून जायचं.
अरे या अड्ड्यात राहणार आहात दादा, उद्यापासून एका आलिशान वाड्यात राहणार. पेट्रोल दादा हा? माझ्याशी गद्दारी. वा बाबा वा अरे मी आहे काय? अरे वाटला मामा तुझा. अरे टांगो बिंगो करतोस की काय? हा, हे कसलाय? हे आहे का हे? चल. रेश्मा कळा बघत राहा, जोपर्यंत सूर्य आहे, तोपर्यंत फूल आहे. मारा मारा विजयराव. रेश्मा कसं काय जमतंय मला, सॉलिड फाईट करतो. मारताना सांगायचं ना तो. रेश्मा कुठे आहेस तू? रेश्मा टिंगलाला 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 टिंगलाला. विजय अरे काय नाही पाहिजे पेट्रोल दादा. विजय कशामुळे बोंबलताय? किती उंचावर उडी मारायची मला माहितीये. अरे आजा भाई ना आजा एक मिनिट पाहिजे ना. हे घ्या घ्या. पळा आता पळा पळा. बाजाराशी पळतात बघा पळा. या पेट्रोल दादाला आणि त्या डिझेल दादाला. याला याला घ्या, याला घ्या, याला घ्या. अरे तू आहे काय? अरे मार. चलो हा, हा, झाली तुमची मारामारी. अरे मूर्खांनो, ते पाकिट तरी उघडून बघायचं. काही नव्हतं त्याच्यात, कोरा कागद होता, कोरा कागद. अळकुट्या, अरे पैशासाठी या थराला गेलास तू? सासरे बुवा मी नाही आहे. माफ करा भावाजी, मला भावाजी बोलाय सुद्धा लाज वाटते तुम्हाला. पैशाची धुंदी माझ्या डोळ्यावर चढली होती, त्यामुळे मी नाती विसरलो. आणि पेट्रोल दादा, तू माझ्याशी गद्दारी केली म्हणून माझा स्वार्थ लोभ याची जाणीव झाली. इन्स्पेक्टर साहेब, मला अटक करा. मला जास्तीत जास्त शिक्षा द्या. मला प्रायश्चित्त करायचंय. रेश्मापुरी, या स्वार्थी मामाला माफ कर. चला इन्स्पेक्टर. मामा मामा हो, पश्चातापापेक्षा मोठी शिक्षा नाही. बाबा तुम्ही माफ करा मामांना. खरं आहे सरकार, हा मृत्यूपत्राचा खेळ जर तुम्ही मांडला नसतात तर ह्याच्यात सैतानात जागा झाला नसता. खरंच खरंच माझं चुकलं. त्यांनी पण चुकलं तरी कसं म्हणू. अरे पण तुम्हा सगळ्यांची खरी रूप बघायला मिळाली मला यामुळं. अजय या सगळ्याला घेऊन चल सगळ्यांना. चल. धनी, तुम्हीच माझी खरी संपत्ती. तुमच्या नंतर माझं काय याचा विचारही मी केला नाही. मला माफ करा, पण तुमच्या चरणात राहू द्या. खरंच खरंच माझ्या पोरीला फक्त माझा आधार हवाय. चला चला, अंधार पडू लागलाय.
चला इन्स्पेक्टर हे बघा, या कळकुट्याविषयी माझी काही तक्रार नाही. हो सोडा, खरंच सोडा त्याला. पण हो त्या व्यावसायिक गुंडाला पेट्रोल दादाला मात्र धडा शिकवा. अजय घेऊन जरा चल चल. मला माफ करा, सासरे मला बुवा, माफ करा. माफ करा. नमस्कार सरकार. या या, हे घ्या तुमचं मृत्यूपत्र. काय? धन्यवाद देसाई. हे काय तुम्ही दिलं वकिलाकडे आणि आम्हाला सांगितलं लपवलं म्हणून. विजयराव, खरं सांगू का, कुणी ना कुणीतरी आमच्या नेहमीच्या शहाणे वकिलांकडे जाणार म्हणून मुद्दाम या वेगळ्या वकिलांची नेमणूक केली होती मी. अहो, मृत्यूपत्र लपवणं हा काही महत्वाचा मुद्दा नाहीये, पण मला या निमित्ताने बघायचं होतं माझ्या जवळचं आणि खरं कोण आहे ते. काय संपत्तीला मुंगळे चिकटतातच, पण ती नसेल तेव्हा खरा माणूस ओळखता येतो. माझं समाधान झालं. घ्या वाचा मृत्यूपत्र. तू वाचणार आहेस का? मी मृत्यूपत्र लिहिणारा सत्यसिंह सरकार. मृत्यूपत्र मिळणारा हा घरचाच सदस्य असावा. सत्यसिंहाच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीची वाटणी न करता कामाची विभागणी करून गुण्या गोविंदाने एकत्र राहावे. बघू. एकत्र राहावे. अरे विजय, अरे 8:30 वाजलेत. अरे सूर्य बुडून चक्क 2 तास झाले. आणि आणि तू हे मृत्यूपत्र वाचलंस? मला दिसायला लागलं. मला 6च्या नंतर सुद्धा दिसायला लागलं. दिसायला लागलं. मला दिसायला लागलं. हे तुला दिसायला लागलं? हा दिसायला लागलं? बेचैन कोण? हा हा मामा कंप्या पारू हा लहानपणीचा मित्र अजय, माझी रेशमा, सासरेबुवा, सासूबाई, हा लच्चू आणि हे ऍडव्होकेट देसाई. दिसतंय मला दिसतंय. आता मी तुमच्या जावई आहे, पण रात मला जावई नाही. दिसतंय रात्रीचं दिसतंय मला. रात्रीचं दिसतंय म्हणजे अहो बाबा, हा? अहो गेल्या कित्येक वर्षांपासून ना त्यांना रात्र झाली की दिसायचं बंद व्हायचं. हा? अहो रातांधळेपणा होता यांना. हो ना. म्हणून त्या रात्री मला मिठी. हा? अच्छा 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 अच्छा, म्हणून तुझं चालायचं होय 7च्या आत घरात. बाबा या बया. काय? तरी काय? त्या रात्री पाणी प्यायच्या निमित्तानं. अच्छा 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 अच्छा. आता आठवलं. काय? त्या दिवशी बाथरूम समजून फळी. म्हणे काय? ही भिंत, ही खिडकी, हा खांब आणि हे पायऱ्या. अरे देवा, पुन्हा रातांधळे झाले वाटतं. अहो काय झालंय काय? दिसते का बघा. तो बघ चंद्र. मला दिसला आणि माझ्याकडे पाहून हसला.